दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या राड्यादरम्यान कॉलेजमध्ये शिक्षणारी आस्था कशा भयावह परिस्थितीमध्ये घरापर्यंत पोहोचली या घटनेची दहिकर कुटुंबाने आपबीती एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे। काल महाल परिसरातील शेकडो कुटुंबियांसाठी एक सामान्य दिवस होता आणि सामान्य दिवसासारखंच वेगवेगळ्या कुटुंबातील लोक आपल्या नोकरी व्यवसाय निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर होते। दहिकर कुटुंब जो आहेत त्यांचेही दिनक्रम जो आहे तो कालचा तसाच होता। आस्था दहिकर महाविद्यालयात शिकते आणि ती काल आपल्या कॉलेजला गेली होती, मात्र परत येताना तिला भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलं। आस्था, काय झाला कॉलेजमधून परत येताना? मी शुक्रवारी तलावाकडून येत होती तेव्हा या लोकांचं खूप झुंड वगैरे नजर आला, पण जेव्हा रिक्षाने येत होती मी तेव्हा रिक्षेवाल्यांना आम्हाला हे म्हणत होते ते लोक की तुम उधर जाओ मत, हम तुमको मार डालेंगे या तुम जिंदा वापस आओगे, इसकी हम लोग गॅरंटी नहीं लेते। म्हणजे रिक्षा तुमची अडवण्यात आली होती? हां, रिक्षा अडवण्यात आली, तिथे पूर्ण ट्रॅफिक अडवून दिलं होतं, कोणालाच कुठे जाऊन होते ते, तरी पण त्यांनी मोठ्या मुश्किलने इकडे आणलं। जसं आणलं मला दिसते की चिटणीस पार्ककडे कमीत कमी 800 ते 900 लोक ते उभे आहेत। मी तिथून घरी परत नाही येत पैदल, तर आमच्या गल्लीत पूर्ण त्या लोकांची नारेबाजी आणि शिव्यागाळी सुरू होऊन गेल्या होत्या। जसं घरात येऊन आम्ही दरवाजा नाही लावत तर त्या लोकांनी तोडफोड करत सुरू होऊन गेली होती। त्या लोकांनी गाड्या तोडल्या, कूलर वगैरे आमचं ओढून घेतलं होतं, 2 व्हीलर पाडली आणि भरपूर काही असं डॅमेज आणि नुकसान करत ते लोक शिव्यागाळी करत होते। एक तरुण मुलीची आई जेव्हा तरुण मुलगी महाविद्यालयात जाते, घरी परत येताना अशी परिस्थिती जेव्हा तुमच्या घरासमोर निर्माण होते, किती तणाव झाला होता काल? भरपूर तणाव होता। मी दर 2 मिनिटाला तिला फोन करत होते, बाळा तू कुठे आहे, तू कशी आहे, तू कुठे आहे, मी तेच करत होते आणि देवाचा धावा करत होते। कालची परिस्थिती खूप बेकार होती, खूप जास्ती। एकदा माझे मिस्टर पण नव्हते, माझे बाबांना आत्ताच हार्ट स्ट्रोक येऊन गेला आणि ते ॲडमिट होते। आत्तापर्यंत शनिवारीच त्यांना आणलं, त्यांना अजूनही कोणतीच परिस्थिती माहीत नाही। समजा त्यांना माहीत झालं तर त्यांचा BP वाढेल आणि त्यांना नेऊ कशी मी घरी, माझ्या डोक्यासमोर खूप सारे विचार आले होते, खूप भयंकर। दार मी अक्षरशः असं पकडून ठेवलं होतं, घरात कोणीच नव्हतं महिलांशिवाय आमच्या, एक्सप्लेन नाही करता येत। तुमचे वडील दवाखान्यात ॲडमिट आहेत असं तुम्ही सांगितलं? ॲडमिट होते, त्यांना शनिवारी आणलं, त्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला आहे। त्यांना डॉक्टरांनी खूप रेस्ट घ्यायला लावली आहे, डोक्याला बिलकुल त्रास तणाव काहीच सिच्युएशन त्यांना सांगायची नाही आहे। सध्या कुठे आहेत ते? आतमध्ये आहे, बेडरूममध्ये झोपलेले आहे। ते आतल्या खोलीत आहे आणि त्यांना बाहेर काय घडलं ते तुम्ही सांगू शकत नाही? नाही, मी अजिबात पूर्ण म्हणजे सिच्युएशन अशी हँडल केली की त्यांच्या समोर गेली तेव्हा फेस स्माइली होता आणि इकडे जेव्हा आली तेव्हा पूर्ण टेन्शनमध्ये होती। तुझ्या काही इतर मैत्रिणी या भागातल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या त्या पण सुरक्षित घरी पोहोचल्या? त्या सगळ्या सुरक्षित घरी पोहोचल्या, पण एक जो होता हे सगळं एका याच्याने पूर्ण प्री प्लॅन वाटत होतं। का बरं? कारण ते लोक सिमेंटच्या जे लाद्या वगैरे असतात तशा मोठे मोठे गोटे घेऊन ते गाड्यांवर टाकत होते आणि इथे नियर बाय कन्स्ट्रक्शन साईट कुठेच नाही आहे जर बघितलं तर। म्हणजे बाहेरचे दगड आणण्यात आले असं लॉजिक आहे तुझं? हां, लॉजिक असं आहे की या लोकांचं हे प्री प्लॅन्ड होतं आणि बाहेरून ऑलरेडी या लोकांनी आणून ठेवले होते, कारण इतके मोठे तिथे बांबू, इथे गल्लीत आम्ही नेहमी रोज फिरतो, आम्हाला कधी इथे गोटे नाही दिसले, कधी काही नाही दिसले। या लोकांकडे इतकं सगळं आलं कुठून? जे गाडी जळली त्या गाडीतच इतका मोठा दगड पहिले सर्वात आधी फेकण्यात आला होता, इतका मोठा आला कुठून हा प्रश्न आहे। आता भविष्यात असं घडणार नाही याची काळजी सरकारलाच नाही, प्रशासनालाच नाही तर समाजालाही घ्यावी लागणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।